नमस्कार मंडळी, मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्थ राहा। आज आपण संक्रांत स्पेशल तिळाची वडी करणार आहोत। याआधी आपण तिळाचे लाडूही आपल्या चॅनलवर केलेले आहेत, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनवर देईन, तर तुम्ही नक्की चेक करा। चला तर मग आपण आपली आजची रेसिपी स्टार्ट करूया। तर आता आपण साहित्य बघूया। तर मी इथे पॉलिश न केलेले तीळ घेतले आहेत आणि ते अर्धा किलो आहेत। तर मी 2 बाउलमध्ये घेतले। तिथे थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे आणि इथे मी तुम्ही बघू शकता काळा गूळ आहे आणि चिक्कीचं गूळ, असं दोन्ही मिक्स करून मी ही वडी करणार आहे। तर ती एक वाटी काळं गूळ थोडंसं कमी आहे आणि चिक्कीचं थोडंसं जास्त आहे। तसेच वेलची पूड आणि थोडंसं तूप घेतलं आहे ताटाला लावण्यासाठी। तर आता आपण हे एक बॅच हा तिळाचा आपण रोस्ट करून घेऊया। रोस्ट करताना आपल्याला तूप वगैरे काय घालायचं नाही आहे। साधारण आपल्याला एक 4 ते 5 मिनटं हे तीळ भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडंसं त्याला टेस्ट येईल खरपूस थोडंसं भाजल्यामुळे। तर अशा पद्धतीने आपण आता त्याला सगळीकडून भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता एक 4 ते 5 मिनटानंतर थोडा त्याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजेच हे तीळ आपले भाजले गेलेले आहेत। तर आता आपण हे काढून घेऊया आणि आता हा दुसरा बॅच मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे परत रोस्ट करण्यासाठी, आणि तेही सेम त्याच प्रकारे एक 3-4 मिनटामध्ये भाजून होतील, कारण आता आपली कढई चांगली गरम झालेली आहे। आणि आता त्याच कढईमध्ये मी गॅस बंद करून हे थोडंसं खोबरं असंच टेस्टसाठी भाजून घेते, म्हणजे भाजल्यामुळे थोडंसं त्याला अजून टिकण्यासाठी पण मदत होईल आणि वडीला आपल्याला चांगली टेस्टही येईल आणि थोडं वरती गार्निशिंगसाठी पण आपल्याला त्याचा वापर करता येईल। तर मी आता हे थोडंसं खोबरं आपलं भाजून घेतलेलं आहे। आता आपण गूळ, हे काळं गूळ ह्याच्यामध्ये घालून घेतले कढईमध्ये, आणि आता आपलं चिक्कीचं गूळ, अशा दोन्ही प्रकारे आपण हे गूळ घालून त्याचा आपल्याला पाक नाही करायचा आहे, फक्त हे गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे। कारण वडीमध्ये किंवा लाडूमध्ये आपण पाक नाही करत, न पाक करताही असं करता येतं आणि अशा पद्धतीने केल्यामुळे वडी कडकही होत नाही, म्हणजे सर्वजण खाऊ शकतात, म्हणजे वयस्कर माणसंही खाऊ शकतात। अशा पद्धतीने ही वडी होते सॉफ्ट। तर आता आपण हे गूळ वितळून घेऊया। याला मी अशा पद्धतीने फोडून हे आता वितळून घेत आहे। तर एक 3-4 मिनटानंतर हे आपलं गूळ आता छान वितळलेलं आहे, तुम्ही बघू शकता दोन्ही गूळ एकजीव झालेले आहेत। अशा पद्धतीने आपल्याला हे गूळ वितळून घेऊन आता आपल्याला ह्याच्यामध्ये तीळ ॲड करायचे आहेत। तर मी थोडे थोडे तीळ ॲड करते आहेत। आता हा पाव किलोचा बॅच मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता आपण ह्याचं प्रमाण बघत थोडे थोडे असे करून ॲड करूया। आपल्याला अजून थोडे तीळ मी ॲड केलेले आहेत। मी इथे सर्व अर्धा किलो तीळ घेतलेले नाही आहेत, त्याच्यामधले थोडेसे तीळ ठेवले आहेत, कारण ह्या गुळाला हे एवढेच तीळ इनफ आहेत। थोडेसे म्हणजे अगदीच थोडेसे ठेवले आहेत, जर ते मी घातले असते तर ते जास्त दाटसर झालं असतं आणि मग ते कडक झाले असते। तर ह्या पद्धतीने थोडेसे म्हणजे अर्धा किलोमधले एक साधारण 50 ग्रॅम तीळ मी ठेवलेले आहेत। आता इथे मी सुकं खोबरं घालून घेते, थोडंसं आतमध्ये ॲड करते आहे मिश्रणामध्येच, आणि थोडं आपण वरून गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत। त्यानंतर हा शेंगदाण्याचा कूट, भाजलेला शेंगदाण्याचा कूट, तोही त्यामध्ये मिक्स करून घेत आहे। छान आपण आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। आपल्याला अजून वेलची पूड पण ॲड करायची आहे, पण वेलची पूड सगळ्यात शेवटला करायची, म्हणजे त्याचा जो स्मेल असतो तो तसाच राहतो। आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे आणि आता आपण वेलची पूड ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे। गॅस मी बंद केलेला आहे आणि आता मी वेलची पूड ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते मिश्रणामध्ये। सर्व आपण एकजीव करून घेऊया आणि आता आपण हे मिश्रण ताटामध्ये लावून घेऊया। तर ताटाला तत्पूर्वी मी तूप घेतलं इथे आणि ग्रीसिंग करून घेत आहे, पूर्ण ताटाला ग्रीसिंग करून घेत आहे।
म्हणजे आपली वडी ताटाला चिकटणार नाही आणि सुरळीतपणे ती बाहेर आपली वडी पडेल त्यातून. बघितलात तुम्ही सगळीकडून मी तूप लावलेलं आहे. आता हे मिश्रण आपण ताटामध्ये घालून घेत आहोत आणि गरम गरम असतानाच ते मिश्रण सर्व ताटाला सेट करून घ्यायचं आहे. मी आधी चमच्याने मिश्रण सेट करते आहे कारण ते खूपच गरम आहे आता. तर अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण आपण आता हे चमच्याला लागलेलं पण छोट्या चमच्याच्या सहाय्याने काढून घेत आहोत. आपल्याला कुठून हे वेस्ट करायचं नाही आहे आपलं हे मिश्रण किंवा हे तीळ. आणि असं छोट्या चमच्याच्या सहाय्याने पण मी आता ते दाबून दाबून सेट करते. आपल्याला हाताने पण प्रेस करून घ्यायचं आहे कारण ते चमच्याच्या सहाय्याने पण होणार नाही आहे. गरम गरम आता हाताला पण चटके बसतील, पण ते वडी पाहिजे तर तेवढंसं सहन करणं गरजेचं आहे. आणि आपल्या लेडीजला ती सवय झालेली असते, हाताला चटके तर आपल्या बसतच असतात. पण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी घडतच असतात. तर आता मी हे तुम्ही बघू शकता हाताने अशा पद्धतीने गरम गरम मिश्रण असं तुम्ही बघताय. आता हात असे लाल होतात गरम गरम असल्यामुळे. हे सेट करते मी आता हे मिश्रण. छान आता हे असं सेट झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावर वरून खोबरं भुरभुरून घेऊया. ते हे खोबरं भुरभुरवायचं ऑप्शनल आहे. मी थोडंसं डेकोरेशनसाठी हे केलेलं आहे आणि टेस्टही थोडी वरून चांगली लागते. तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि आता परत हे हाताने थोडं दाबून आपण त्याला सेट करून घेऊया. एक 5 ते 7 मिनटानंतर आता आपण ह्याची वडी पाडतो आहोत. तर थोडंसं पाडताना थोडं बोटांना हाड जातं, पण वडी खूप छान निघून येते. आणि आता आपण ह्या पद्धतीने त्याची शेप करून घेऊया. खूप छान होते ही वडी, नक्की घरी ट्राय करा. बघू शकता कटिंग छान केली जाते ती वडी. अशा प्रकारे आता आपण सर्व वड्या करून घेऊया. तर ह्या साईडने वडी आपली शेप देऊन झालेली आहे. आता आपण ह्या साईडने करून घेऊया. थोडंसं दाबून दाबूनच करायचं आहे कारण त्याच्यामध्ये गूळ आहे आणि मग गूळ एकत्र झालं की थोडंसं घट्ट होतं आणि थोडासा जोर देऊन आपल्याला हे करावं लागतं. पण एकदा झाली वडी की खूप सुंदर. आता या सर्व वड्या मी अशा पद्धतीने करून घेते. तर तत्पूर्वी तुम्हाला ही वडी दाखवते. हे बघा, अशा प्रकारे ही आपली तिळाची वडी छान प्रकारे झालेली आहे. आणि इथे बघू शकता मी सर्व वड्या पाडून घेतल्या आहेत. पण ह्या मी तुम्हाला दाखवताना कमी दाखवल्या आहेत. खूप प्रमाणामध्ये वड्या झालेल्या आहेत. आणि ह्या वड्या तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला तुमचा अभिप्राय नक्की द्या. आणि हो, सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर मंडळी, अशी ही आपली तिळाची वडी आता रेडी झालेली आहे. तर ही वडी मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते आणि अशीच वडी तुम्ही तुमच्या घरीही या मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय मला माझ्या कमेंट्समध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि माझे बाकीचेही व्हिडिओ तुम्ही अशाच पद्धतीने फॉलो करा. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. खूप छान झाली आहे. जास्त खुसखुशीत नाही, जास्त मऊ नाही किंवा कडक नाही, सगळीकडून बॅलन्स आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.